नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. सौभाग्यवती वृंदा मोहन ही नवीन मालिका आपल्या सगळ्यांच्या भेटीस येत आहे आणि त्यातील काही कलाकारच आपल्यासोबत आहे. तर चला आज त्यांच्याशी गप्पा मारूया. सगळ्यात पहिला कशा आहात दोघी? मस्त, एकदम बढिया. नवीन सिरियल सुरू होते म्हणजे खूप खुश आहोत. येस. आणि सगळ्यात प्रथम ताई खूप छान दिसताय, मला तर तुमचा गेटअप आवडलाय. बरं, नवीन मालिका येते, त्याच्या कॅरेक्टरबद्दल नवीन काय घेऊन येत आहे त्याच्याबद्दल काय सांगाल? मी खूप दिवसांनी खलनायिका करते आहे. ह्याच्या आधी तुम्ही मला म्हणजे मी सन मराठीवरतीच एका साध्वीचा रोल केला होता, गजानन महाराजांच्या शिष्येचा रोल केला होता आणि त्याच वाहिनीवरती आता मला पुन्हा एकदा खलनायिका साकारता येते. त्याच्यामुळे मला मज्जा, आय एम व्हेरी काय म्हणतात हॅपी, एक्सायटेड, हॅपी की काहीतरी वेगळ्या पद्धतीचा रोल मला करता. आणि मी खूप वर्षांनी निगेटिव्ह करते, म्हणजे आउट अँड आउट निगेटिव्ह. ह्याच्या आधी असं फर्म किंवा स्ट्रॉंग ह्या तर भूमिका मी केल्या आहेत, पण खलनायिका म्हणून खूप उग्र भूमिका मी खूप वर्षांनी करते. म्हणजे आरझोड करते, लोकांना ओरडते, वाटेल तसं बोलते आहे, पण अरे वा. बरं, खलनायिका म्हटले तरी त्याचे बऱ्याचशा शेड्स असतात. काही अशा असतात की आंबट गोड आपण म्हणू शकतो किंवा पॉझिटिव्ह दाखवण्यात आणि पूर्णपणे निगेटिव्ह. तसं यात काय नवीन आहे किंवा यात काय वेगळं आहे? ह्यात आम्ही आता हे किर्लोस्कर कुटुंब म्हणून आहे. आम्ही इंडस्ट्रियलिस्ट आहोत कन्स्ट्रक्शनमध्ये, म्हणजे आम्ही खूप श्रीमंत आहोत, आमच्याकडे खूप पैसे आहेत आणि ते सगळे जे पैसे आहेत ज्याची खरी मालकीण ही आहे सुनीताताई आहे, म्हणजे जानकी किर्लोस्कर जे ती कॅरेक्टर करते आहे मेन. तर सर्वा घराची ती आहे आणि मला ऑफकोर्स मी खलनायिका, मला सत्ता हवं आहे, मला अटेन्शन हवं आहे आणि मला माझं ऐकायला हवं आहे आणि शिवाय हिरोईनला मी त्रास पण देणार आहे. तर हे सगळंच आहे, म्हणजे मला वाटतं वेगवेगळ्या भावना आहेत त्याला. आणि आपण खलनायिका किंवा नायिका प्रत्येकाचा मोटिव्ह त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने राईट असतो की मला इम्पॉर्टन्स हवं आहे किंवा मला ही गोष्ट हवी आहे म्हणून हे मला हवं आहे. एक थर्ड पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करायला गेलं म्हणजे जी लोक ज्यांना, म्हणजे आता घरची मोठी सून आहे मी, तर आपण जरा थोडंसं म्हणजे अगदी धाकटं असलं किंवा मोठं असलं की असं होतं ना की मला जरा थोडंसं असलं पाहिजे, अटेन्शन असलं. सो ते सगळे काय म्हणतात शेड्स ह्याच्यात आहेत. अरे वा. ताई, तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल? काय नवीन घेऊन येतं? माझी खूप नवीन म्हणजे खूप प्रेमळ, खूप कर्तबगार आणि खूप अशी आजी आहे मी. जानकी किर्लोस्कर माझं व्यक्तिरेखेचं नाव आहे आणि ती हिने सांगितलं तसं घरची सर्व आहे. तिची नजर सगळ्या गोष्टींवर ज्या ज्या घडतात घरामध्ये त्याच्यावर आहे. ती घरातलं तर सगळं बघते, पण बिझनेसचं सगळं ती बघते, मॅनेज करते आणि जनरली एक कनवाळू व्यक्ती आहे जी लोकांना मदत करते, जी सगळ्यांचं भलं व्हावं अशा दृष्टीने सगळ्यांना एकत्र घेऊन. आपण म्हणतो ना कुटुंबामध्ये असताना हो. बरं ताई, आतापर्यंत मोस्टली आम्ही तुम्हाला आईच्या भूमिकेत, एक बहीण म्हणा, आई म्हणा, अशा भूमिकात, पण यावेळेस आजीची भूमिका करताय. अगं हल्ली आजीचीच करते मी कामं. नाही तरी पण एक आई म्हणून मोस्टली तुमचा एक तो चेहरा होता, बरोबर? तर आता ते एक आजीची भूमिका, तर ह्यात आम्हाला कशी वेगळी आजी बघायला मिळणार आहे ते मी ग्रॅज्युएट झाले मी आता. अच्छा. आजीपर्यंत पोचले, कारण आता आया खूप तरुण लागतात ना, हिच्या वयाच्या मुली आया लागतात, त्यामुळे मला आजीचीच भूमिका करायला पाहिजे. अरे वा. तरी पण नाही, तुम्ही अजूनही गोड दिसता. हां, आज्या छानच असतात, प्रेमळ असतात, गोड असतात आणि आज्या खूप अशा जवळच्या असतात ना. आता ब्रेक मध्ये तिने काय काय खायला घालते म्हणजे बेसिक. आता हे खरं तर इंटरव्ह्यू मध्ये आपल्या हे सिरियलचे काही संबंध नाही, पण इम्पॉर्टंट आहे. दही भाकरी तिने आणली होती बेसिक. दही भाकरी कशी ग्लॅमरस खाणारच बरी, म्हणजे दही भाकरी म्हणून आपण एक छोटा खातो बघ की दही भाकरी एवढं ग्लॅमरस नाहीये की भरीत किंवा असं काही नाहीये किंवा असं. ह्याच्यात पण तिने माझ्या म्हणजे मला खूप छान खायला घालते. मी तर खागा करून, त्याच्यामुळे ती एक आवड पण असते खाऊ घालण्याची म्हणा किंवा लाड करणं सांभाळणं सगळ्यांना आणि ठोकणं पण वेळ प्रसंगी. म्हणजे आता वृंदाला मी मधून याच्याकडे असं मी करते, तिला छळ वाटत असेल तो, म्हणजे हिच्यापेक्षा कदाचित मी छळत असेल तिला,
ऑफ स्क्रीन. त्यांनी स्वतःहून सांगितलं मी छळत असेल कदाचित. हां, म्हणजे ऑफ स्क्रीन मी ठरते की कॅरेक्टर म्हणून पर्टिक्युलरली कसं असायला पाहिजे किंवा काय गोष्टींची खबरदारी घ्यायला पाहिजे अशा गोष्टी सांगत असेल. इतकी वर्ष काम केलं. बरं, ते एक्सपिरियन्स असतो. एक आता गाईड करताय तुम्ही स्वाती म्हणजे सगळ्यांना. आता वृंदामोहन प्ले करते, तिचं पहिलंच आहे. पहिली, हो. बरोबर. बेसिक सिरियल करताना की कुठल्याही माध्यमामध्ये ज्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते आपण दिसतोय त्याचं, कारण पूर्वी हे असं एवढं नव्हतं की तुमचा लुक कसा आहे किंवा काय आहे. त्याला महत्त्व त्याच्यावरती नव्हतं. एवढं महत्त्व त्याच्यावर नव्हतं. खूप सगळं. तुमचं काम जास्त आहे. पण आता कसं आहे, सोशल मीडिया आहे किंवा तुम्ही स्वतःला कसं प्रमोट करताय, मार्केटिंग काय करताय, बरोबर. मार्केटिंग काय करता आहे, या सगळ्याच गोष्टींना इतकं महत्त्व आहे की त्या काही काही ठिकाणी ऑलरेडी, आणि ते छळ पण तू म्हणतेस उगा छळवात, पण छळवातपेक्षा ते कसं असतं गाईड करणं. बेटरमेंटसाठी आहे की अरे ह्याच्यामुळे ती चांगली, त्याच्यात तिचा काहीच फायदा नाही आहे. बरोबर. की अरे साडीचे पदर असा घे किंवा हे असं केल्यावरती हे होईल. ह्या छोट्या गोष्टी, मोठ्या गोष्टी, लुक्स म्हण किंवा वाक्य म्हणत असताना कुठला विचार कसा करावा म्हणून. आणि तिला रॅक करायचं आणखी एक कारण आहे. म्हणजे मी करते तिला रॅक, कारण आम्ही दोघी एका शाळेतल्या आहोत. काय एवढं माहिती आहे? हुजूरपागेच्या विद्यार्थिनी होता मी दोघी. त्यामुळे मी तिला हरके हुजूरपागेची विद्यार्थी असं कसं बोलतेस असं म्हणत असते. आम्ही तो ॲडिशनल हक्क आहे तिचा. ॲडिशनल आहे तो. की तुला ते स्टँडर्ड मेंटेन करायचं आहे. बरं, एवढे दिवस शूट करताय, काही नवीनही कलाकार असतील, जुनी असतील, ओळखीसुद्धा असतात, पण ह्यांच्या बोलतो ना बॅक स्टेजची केमिस्ट्री कशी आहे तुमची? वृंदा असो किंवा ॲक्च्युली आम्ही दोघींनी खूप दिवस काम नाही केलं. त्यांनी खूप काम केलं आहे, आम्ही 2-3च दिवस काम केलं अजूनपर्यंत. केमिस्ट्री आता ह्याच्या पुढे कळेल. आता हे बघ, केमिस्ट्री तुला म्हटलंस की तसं मी म्हटलं तिने अजून एक पुरी खापर्यंत ती आली आहे म्हणजे मेकअप रूममध्ये की काही होत नाही किंवा हे, आणि हे बॉन्डिंग होतं. आपण इतका वेळ सेटवरती एकत्र घालवतो, घरच्या माणसांपैकी जास्त वेळ पण इथे घालवतो. करतोच ना की हे खाशील का, ते खाशील का, ती 4 वेगवेगळे डबे घेऊन ते हे पण खाऊन बघणार आहेत का, ते खाणार आहेत का, म्हणजे आणि आडून विचारते ते खाऊ घालण्याची. एक आणि ते प्रेमळ राखू आहे. मी संग्राम बरोबर ह्याच्या आधी पण मी काम केलेलं आहे. तर जो हिरो आहे त्याच्यावर मी काम केलं आहे. आणि बाकी सगळे जरी नवीन असले तरी एक नवीन सिरियल म्हण किंवा वेगळ्या धाटणीची सिरियल आहे तर ना फर्स्ट किंवा काहीतरी आपण, मला असं वाटतं कुठल्याही प्रोजेक्टसाठी ज्या वेळेला काही माणसं एकत्र येतात त्यावेळेला त्यांना ते प्रोजेक्ट हिट करण्यासाठी म्हण किंवा ते एक जुळवून आणण्यासाठीचे जे एफर्ट्स असतात ना त्याच्यामध्ये ती केमिस्ट्री डेव्हलप होते की अरे आपली सिरियल आहे, नवीन सिरियल आहे, आपण हे करू किंवा ते करू. मला वाटतं ते एफर्ट्स जास्त आर्टिस्टना एकत्र आणतात. मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी आहेत की मग जेवण हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तू काय खाणार, मी काय खाणार, काय आवडी-निवडी. किंवा मग ते एक बॉन्डिंग होतं किंवा सीन्समध्ये बॉन्डिंग होतं. सो मला वाटतं हे सगळं प्रोजेक्टच्या बेटरमेंटसाठी ती केमिस्ट्री ऑटोमॅटिकली खूप आवश्यक आहे. ती होतेच. खूप डिफिकल्ट आहे एकत्र, म्हणजे इतका वेळ. म्हणजे माझ्या माहितीत तर कुठलीच अशी सिरियल नाही आहे किंवा मालिका नाही ज्याच्यामध्ये आर्टिस्टचं आपापसात भांडण आहे आणि त्यामुळे आम्ही नाही बोलत असं एकमेकींकडे पाठ फिरवून. काही ठिकाणी ऐकलं आहे मी असं, पण मी असलेल्या कुठल्या सिरियलमध्ये असं मी अनुभवलं नाही. सगळ्यांचं आणि मेन म्हणजे असंच असायला हवं. असं असायला पाहिजे, कारण आपण इतका वेळ खरोखरी एकत्र घालवतो ना. ऑलमोस्ट 12 तास तुम्ही लोक कमीत कमी 12. मी तेच बोलले, ऑलमोस्ट 12 तास तुम्ही लोक एकत्र असता. मग ते बॉन्डिंग ऍक्च्युली एकमेकांना समजून घ्यायचं झालंच पाहिजे. थँक्यू सो मच. फक्त जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? 6 जुलै 20,000 नाही, सॉरी 6 जुलै 2027. सगळं चुकलं आहे. बरं, 6 जुलै 2026 रात्री 10 वाजून 9:45 सगळं चुकलंय. पावणे 10. 6 जुलै 2026 पासून सन टीव्हीवर रात्री सगळं घडलं. आमची नवीन सिरियल येते आहे सौभाग्यवती वृंदा मोहन. 6 जुलै 2026 पासून पावणे 10 वाजता रात्री सन मराठीवरती. तेव्हा नक्की बघा. ही खूप प्रेमळ आजी आहे. मी खूप उग्र आणि खवीस दुष्ट बाई आहे. तर नक्की बघा आमची सिरियल आणि तुम्हाला कशी वाटते, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला सोशल मीडिया किंवा वेगवेगळ्या माध्यमातून कळवा. आणि नक्की बघा, हे काही एक वेगळा प्रकार आहे. सो येस, तुमच्या खूप शुभेच्छा द्या आम्हाला. थँक्यू थँक्यू सो मच.